आज कोर्टात शेवटची तारीख होती. न्यायाधीशांनी विचारविनिमय करून सल्ला दिला. अखेरचे 15 दिवस घेऊन पहा. पटलं तर ठीके, नाही तर सेपरेट व्हायचेच आहे. जाता जाता दोघांच्याही मनात कालवाकालव सुरू होती. स्वतःबद्दल वाटत असलेला सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे खरं तर अहंकार होता. त्या अहंकारामुळे फिसकटलेलं पाऊल दोघांनाही सावरावंसं वाटत होतं. कोर्टाच्या बाहेर गाडी सुरू करताना त्याने तिला इशारा केला. बाजूच्या सीटवर ती येऊन बसली. एकांतात एका हिल स्टेशनवर गेले. पोहोचेपर्यंत दोघांत भयान शांतता होती. तो अगदी समोर उभा राहिला. तिचा निखळ चेहरा बारकाईने पाहू लागला. तिची कापरती नजर अधून मधून वर पाहत त्याच्या नजरेत शिरकाव करत होती. रोमटे उभे राहत होते. दोघं काही सेकंद तसेच उभे राहिले. तिच्या हृदयाचे ठोके तेज गतीने वाढू लागले. नजर एका ठिकाणी स्थिर राहण्यास तयार नव्हती. तो थोडा अजून जवळ आला. सर्व काही थेट काळजाच्या आरपार भेदू लागलं. मळब दाटलेल्या आकाशाला उंच डोंगरकड्यावर उभं राहून किंचाळत धो पावसाला गवसणी घालावी इतपत ती व्याकुळ झाली. आता पूर्णपणे ती बर्फासारखी थंड पडली होती. त्याने तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला अन पार तिचं अवसानच गळून पडलं. उन्हाळगार वारा फाजल झाला होता. दोघांच्या अंतरंगाला पार वेडापिसा करत होता. गरम गरम श्वासांतील लहरी हाफफू लागल्या. गालांवर पडलेल्या तिच्या बटांना अलगद त्याच्या 2 बोटांनी बाजूला सारू लागला. थरथरत्या तिच्या हाताच्या पंजामध्ये त्याचा पंजा ऍडजस्ट करू लागला. अताशा उंच कड्यावरून धबधबे खाली कोसळावेत आणि थेट खाली ओढ्याला भेटावेत, तशीच काही ती सुद्धा फेकली गेली होती. अंतर्मनातून चिंब भिजून गेली होती. विश्वासाचा धागा तर तिनं त्याला फार पूर्वीच बांधला होता. त्याच धाग्याने नात्याची गाठ गुंफली होती. ती गाठ उसवायला फक्त एक गैरसमज पुरेसा झाला होता. फक्त एक गैरसमज. त्याने हलकासा तिच्या कमरेत हात टाकला. क्षणांत त्याच्या मिठीत बिलगली. अश्रूंचा बांध फुटला. आज दोघांना एकमेकांशी काहीच बोलायचे नव्हते. संसाराच्या गाडा हाकलताना कोण चुकलं, कसं चुकलं, का चुकलं कशाचीच चर्चा करायची नव्हती. काही वेळाने त्याने तिला विलग केले. गालांवर ओघळत असलेले अश्रू सावरत दीर्घ श्वास घेत मी निघते म्हणाली. भेटू 15 दिवसांनी. तो तसाच स्तब्ध राहिला. बुरसटलेल्या विचारांवर तिच्या प्रेमाच्या पालवीची गरज होती. ठीके म्हणाला. दोघं गाडीत बसले. एकमेकांशी संवाद साधायची हिंमत होईना. कशीबशी वेळ रेटत गेला. तिला नाक्यावर सोडले. दोघं आपापल्या घरी गेले. घरी चेंज करताना ड्रेसवर लागलेला त्याचा परफ्यूम तिला आठवणींच्या वादळात घेऊन जात होता. तिच्या मागे त्याचा वेडेपणा, कान पकडून सॉरी बोलणं, नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करणं, अस्वस्थ असताना टेकायला खांदा देणं, त्याची मिठी, तिला जीवनसाथी बनवण्यासाठीची त्याची तळमळ, दगदग. सर्व काही दाद देण्याजोगं होतं. ती तशीच अजून काही वेळ ड्रेस आपुलकीने जवळ पकडून फील करत बसली. भानावर आली. मग फ्रेश होऊन कामाला लागली. तिथे त्याच्याही मनात विचारांनी काहूर माजवलं होतं. घरात एकटेपणाचा वीट आला होता. नेहमीप्रमाणे कपाटाकडे वळला. बायाटल काढली. ग्लासात आईस क्यूब टाकून पेक बनवली. पूर्वी नव्हता असा तो. खेळत्या संसारात निघून गेलेल्या लक्ष्मीची किंमत जाणू लागला होता. पडत्या काळात तिनं घट धरून ठेवलेला हात, ऑफिस सांभाळून थाटलेला संसार, परिस्थितीची जाण ठेवूनच केलेले हट. हे सर्व विचार त्याला अस्वस्थतेच्या डोहात बुचकळून काढत होते. दिवसांमागे दिवस गेले. 15वा दिवस उजाडला. दोघांनीही एकमेकांचा सखोल विचार करून फोनही केला नव्हता. पुन्हा दोघांकडून त्याचा अर्थ इगो असा घेतला गेला. दोघंही आज पुन्हा न्यायाधीशांसमोर उभे राहिले. सुनावणी झाली. अखेर न्यायाधीशांचा शिक्कामोर्तब झाला. डिव्होर्स झाला. दोघांना आपापली चुकही कळाली होती अन ती निस्तरायची तयारी देखील होती. अभाव होता तो संवादाचा. विलग झाल्यावर आपल्या जीवनात घडलेल्या गोष्टी, दुराव्यामुळे होणारा त्रास, भविष्यावर होणारा परिणाम, इच्छा, आकांक्षा, आस्था, स्पर्श यावर खुली चर्चा कधी केलीच नव्हती. दोघांच्याही मनात कुजबूज सुरू होती. आपल्या चुकीमुळे समोरचा जबरदस्ती ऍडजस्टमेंट तर करू पाहत नाहीये ना. आपल्यामुळे उगा त्रास नको. स्पेस द्यायला हवी. या पोकळ मॅच्युरिटीमुळे त्यांनी एकमेकांना गमावलंय. तिच्या भविष्याचा विचार करून त्याने आज तिला लिफ्टही दिली नाही. सिताराम रमण ढेपे, मुंबई.